आपल्या हॉटेलवर कर्ज आहे. देर इज वन गाय गौरव. हां. तर त्याने कुठून तरी फायनान्सर मिळवला आणि त्यांना आपल्याला महिन्याभरात रक्कम परत करायची. मला घरी जावं लागेल. काय झालंय काय? माझ्या मायनं आमचं घर घाण ठेवलं होतं. पोरींच्या शिक्षणासाठी पैसे लागतात म्हणून पैसे परत देता आले नाहीत. जप्ती लागली घरावर. परी म्हणजे वन ऑफ द पार्टनर का? अगं सावी, खरं सांगू का, तिला खरं तर पार्टनर म्हणणं चुकीचंच आहे. ते ना असं आमचं एक लहान बाळ आहे. पण मग ती तुम्हाला कशी भेटली? आसमान से टपकी क्या? हां. आला सावी. मुली मुली. हे काय आहे सगळं? डॅडा काय डॅडा ते आम्ही काय ते असं ठेवणार आहे का त्यांना? काय पिशवीत ठेवणार आहे डॅडाला? शट अप. हे काय आहे? दिस इज टू हॉरिबल. अगं हाच तो तिसरा आहे, साहिल. आणि ते मुलींचं काय म्हणालास तू? जितक्या मुलींना आपण बघितलं सुद्धा नाहीये ना, तितक्या मुली त्याच्या लाईफ मध्ये होत्या. मी तुझी या सगळ्यांशी ओळख करून देतो. हा ही आहे सावनी. 2006 to 2009. ही आहे समन. 2009 to 2012. आणि ही अजिता. 2011 to 2014. अजिता 2011. पण तेव्हा तर मी होते. ऍक्च्युली 2011 मध्ये एका लडाखच्या कॅम्प मध्ये आम्ही भेटलेलो. म्हणजे तू पुण्याला योगा शिबिराला जातोय सांगून तू लडाखला गेला होतास? आणि मला सांगितलं होतं की आजी आजारी आहे. You're so beautiful. I love you, आजी. व्हॉट इज दिस आजी आजी? कॉल मी अजिता ना. माय नेम इज अजिता. अजिता. हे बघ, अख्ख्या जगासाठी तू अजिता असशील, पण माझ्यासाठी तू आजी आहेस. आजी, you're so beautiful. माय कुचू कुचू पाजी. आजी. सायली, प्रत्येक हिंदी फिल्म मध्ये एक डायलॉग असतो, मुझे मेरे माँ के हाथ के आलू के पराठे बहुत पसंद है. ओफो, आज माँ की बहुत याद आ रही है. आता हा डायलॉग तू म्हणून दाखव. ओफो, मुझे मेरी माँ नाही, तो नाही, आधीचा आलू के पराठे बहुत, तो म्हणून दाखव. मुझे अपने माँ के हाथ के आलू के पराठे बहुत पसंद है. क्या बात है यार, सुपर. तू आणलेले आलू के पराठे टेस्ट करून बघूया. ओके. वाह वाह शैली, वाह. हे आलू के पराठे खाऊन ना मला माझ्या अम्माची आठवण झाली. ती सेम अशीच बनवते. तिला तू खूप आवडशील. तिला तुझ्यासारखीच मुलगी सून म्हणून हवी होती. रॉयल कारभार. शायली, राइट? मे आई नो योर नंबर प्लीज? हाँ, 966. ओके. थैंक यू सायली. थैंक यू सर. नेक्स्ट प्लीज. येस. काय नाव आपलं? अंशू. काय काय आणलंय? मी सगळं जेवण आणलंय. डाळ भात पोळी भाजी. मी 5-5 घरचं जेवण बनवते. गुड. नंतर टेस्ट करतो मी. प्रश्न तर विचारा ना. प्रश्न विचारू? 3 टाइप के आदमी होते. एक जो नॉर्मल होते, 2 जो फॉर्मल होते, और 3 जो आदमी नहीं होते, जो सिर्फ साहिल होते. असंच वाटतं मला. मला काहीच खरं नाही वाटत. नो लॉजिक एट ऑल. हे लॉजिक नाहीच आहे, मॅजिक आहे.
कुठला राग आहे? हा राग भटियार आहे. राग भटियार. मला एक प्रश्न आहे, सॉरी हा, म्हणजे पण कोण तयार करतं हे राग, आणि ते गायल्यावर असं सकाळचं वातावरण कसं तयार होतं? ह्यात लॉजिक नाही आहे, ह्यात मॅजिक आहे. नहीं, मतलब फूल फूल मंडरा के आखिर भवरे को अपना गुलाब मिली गया. हाँ? हो, साहिलचं पहिलं प्रेम नाही हा. माझ्या जन्माचा सोडा, पण खयाली पुलावचा जन्म साहिलमुळे झाला. एवढं तोंडवर करून बोलतेय. स्वतः काय स्वतः उपकाराने दिलेल्या घरातच राहतीये ना. हे राजा असं बोलू नये. मग समजाव ना तिला. तू थांब जरा. काय रे काय काय माझ्यावर कशाला चिडतो? एवढा राग आला ना, जाऊन बॉसला बोल ना तुझ्या. तुझं बघ ना स्वतःची नोकरी गेली, स्वतःचं घर गेलंय मला आणि म्हणत त्याला माग कशाला इलाजच्या राणीचा. हा? काय यार, मारायचंय का तुला? किलर. रॉयल कारभार. गपना बाबा ये चल ग. कुठं या पोरांच्या नादात आम्ही चाललोच आहे. आम्हाला काय विचार आहे इकडे? थांब. आधी माझी नोकरी जाते, मग तिचा टफी पळून जातो, मग मला ही भेटते. त्यानंतर आम्ही टफीला शोधत असताना आम्हाला दोघांनाही गौरव भेटतो. मग हिची नोकरी जाते, हिला आनंदी भेटते, आणि मला पप्या भेटतो. मग आपल्या सगळ्यांना लग्नातून पळून आलेली परी भेटते. माझं गट फिलिंग मला असं सांगतंय ना की आत्ता जे घडतंय ना इथे, ते सगळं आधीच ठरलं होतं. काय आपल्या सगळ्यांचं एकत्र येणं. तुमच्या दोघांची ना दृष्ट काढली पाहिजे. इतक्या कमी दिवसात तुम्ही काय काय करताय हॉटेलसाठी? तुला दृष्टच काढायची असेल ना, तर त्या कुरिअरवाल्याची दृष्ट काढ, ज्याने एक्झॅक्टली करेक्ट टाइमावरती आमच्यापर्यंत कुरिअर पोहोचवलं. कुरिअर डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी. और ये देखिए, ये पोस्टर देखिए, पोस्टर कितना क्यूट है. शिव, ठीक आहे, तू हे का करतोयस? पण अरे अम्माजींनी पाहिलं तर नाही आवडणार त्यांना नातू हवाय की नाही. त्या किती प्रयत्न करतायत, आणि त्यात तू हे असं त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन करशील तर. हम उनके मन के विरुद्ध नहीं जा रहे, हम सिर्फ अपने दिल की बात सुन रहे हैं. गौरी जी, हमें एक बेटी चाहिए. माझ्या भविष्यातल्या सगळ्या सुखांसाठी युजर आयडी आणि पासवर्ड फक्त एकच, आणि तो म्हणजे ईशा. बच्चा, आता तू बघ, आपला हा प्लॅन एकदा सक्सेसफुल झाला ना, त्या महाजनींची नांगीच ठेचली जाणार आहे. काय झालं? कसल्या विचारात? तुम्ही म्हणलात समजा नीट होईल, पण इकडे काय बी नीट होईना झाले. अहो समजा घर इसकटायला लागले. काय झालंय? वहिनी शेतात गेल्यात, जमिनीची मोजणी करायला वाटणीसाठी. हे खूळ त्यांच्या डोसक्यात कुणी भरलं का माहित. असं का करायला त्या? त्यांना विचारलं तुम्ही? अहो हे समजा त्यांचंच असताना वाटण्या कशा पाहिजे? कोण तुमच्याशी बोलत नाही? माझे पप्पा आई वगैरे भेटले की बोलतात, पण काका वगैरे अजून कोणी नाही. भावाने वगैरे एक्सेप्ट नाही केलंय. नाही केलंय. पण मग तुम्ही प्रयत्न केले दोघांनी? हा, तुम्ही केले? हा प्रयत्न केला. मला ही गोष्ट तुम्हाला विचारायची की आई बाबांनी बोलावं असं तुम्हाला खूप वाटत असेल. खूप वाटतं. सगळं सुख आहे, पण तेवढी एकच गोष्ट कमी आहे ना माऊली.